मुलगी होती. काही वर्षांपूर्वी ना तिने एक डिसिजन घेतलेला. त्यावेळी तिला वाटलेलं त्या डिसिजनने तिचं लाईफ पूर्ण सेट होईल. पण वर्ष उलटल्यानंतर तिलाच कळलं की नाही, तिचं लाईफ त्या डिसिजनने जसं हवं होतं तसंच झालं नाही. आणि तिचं रिग्रेट तिने ते वर्षानुवर्ष तिच्या मनात ठेवलं. वर्ष गेली, जग बदललं, ती बदलली, पण तिचा जो त्यावेळेचा डिसिजन होता त्याच्यामुळे तिने स्वतःला कधीही माफ केलं नाही. असं फक्त त्या मुलीच्या वेळीच होत नाही, तर आपल्यासोबतही सेमच होत आहे. कित्येक वेळा आपण घेतलेले डिसिजन, आपले विचार, असा एखादा विचार की जो आपण वर्षानुवर्ष पकडून ठेवतो आणि स्वतःला माफ करत नाही. वेलकम बॅक टू 30 डेजच्या या होओपोनोपोनो सिरीजमध्ये. आज डे 12 आहे आणि आज आपण स्वतःलाच माफ करणार आहेत. एखादी गोष्ट जी आपण पास्टमध्ये जो निर्णय असेल किंवा जी गोष्ट सिच्युएशन त्याच्यामुळे आपण स्वतःला कधीही माफ केलेलं नाही, त्याच्यासाठी आज होओपोनोपोनो करणार आहे. सो माझं नाव आहे मॅग्नेटिक हेमांगी आणि मी हा व्हिडिओ किंवा ही सिरीज का करते, तर मी आजूबाजूला ऑब्झर्व केलं की माझ्यासारखे बहुतेक लोक आहेत. कितीही एज्युकेटेड असलं, कितीही काय असलं तरी स्ट्रेस आहे, गिल्ट आहे, ते सगळ्यांमध्ये असतं. आणि माझं मिशन आहे की सगळ्यांना या मेडिटेशनचा लाभ व्हावा आणि सगळ्यांना हे लाईफचं ना इम्पॉर्टन्स कळावं. सो लेट्स स्टार्ट करूया आपल्या मेडिटेशनला. आय होप की सगळ्यांनी आपला पाण्याचा ग्लास किंवा बॉटल सोबत आणली असेल, कारण इम्पॉर्टंट आहे मेडिटेशन नंतर स्वतःला हायड्रेट करणं. आय होप मी हे मान्य करते. आणि आता आपण पुढच्या स्टेपला सुरुवात करेन. सगळ्यांनी एखादी छान जागा, शांत जागा निवडायची, कारण हे मेडिटेशन, ही वेळ जो तुम्ही देणार आहे त्याचं काहीतरी सार्थक लागलं पाहिजे. त्याच्या मागचा हा माझा उद्देश आहे. सगळ्यांनी शांत बसायचं आहे आणि आपले डोळे मिटायचे. डोळे मिटल्यानंतर आपला एक हात हृदयावर घ्यायचा आहे आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही आजही स्वतःला माफ केलं नाही आहे, ती गोष्ट, ती वस्तू, ती परिस्थिती स्वतःच्या डोळ्यासमोर आणायची. आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू, हे एन्शियंट होओपोनोपोनोचे 4 आपण फ्रेजेस किंवा 4 शब्द म्हणणार आहोत. आणि ते पूर्ण मनापासून म्हणायचे, कारण फक्त म्हणायचे म्हणून म्हणायचे नाही आहेत. त्याचा आपल्या मनापासून पूर्ण ते म्हणायचे, कारण त्याचा उपयोग झाला पाहिजे. सो लेट्स स्टार्ट. तुम्हाला ती सिच्युएशन डोळ्यासमोर आणायची आणि आत्ताच्या घडीला, तुम्ही त्याला का माफ केले नाही हे रिझन सुद्धा तुम्ही डोळ्यासमोर आणायचं आहे. तुम्हाला ती सिच्युएशन बघायची, त्या वस्तू बघायची, ते परिस्थिती बघायची, ते डिसिजन बघायचे. ते काही असू शकतं, ते पैसा असू शकतं, ते प्रेम असू शकतं, ती व्यक्ती असू शकते, ते रिलेशनशिप असू शकतं, खूप काही गोष्टी. ओके, डोळ्यासमोर आणा, ती व्यक्ती आणा, ते सगळं आणा आणि 0 ते 10च्या रेटमध्ये स्वतःलाच तुम्ही रेट करायचं की आता त्या डिसिजनचा, त्या व्यक्तीचा किंवा त्या सिच्युएशनचा, त्या पैशांचा, तणावाचा, सगळ्याचा तुमच्यावर काय परिणाम होते. स्ट्रेस तुम्हाला कुठे जाणवतोय? डोक्यात जाणवतोय, कपाळावर जाणवतोय, पोटात एकदम धस होतंय, पोटात गुडगुड होतंय किंवा गोळा आलाय किंवा छातीत धस होतंय, कुठे तुम्हाला ते पेन जाणवतं, तो स्ट्रेस जाणवतोय, तो तुम्ही मान्य करायचं, ॲक्नॉलेज करायचं आहे त्याचं. ओके, लेट्स स्टार्ट आवर मेडिटेशन. सगळ्यांनी टेक अ डीप ब्रीथ. नाकातून तोंडातून रिलीज करा. परत एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, नाकातून तोंडातून रिलीज करायचं आहे. वन लास्ट टाइम, टेक अ डीप ब्रीथ. नाकातून तोंडातून हळूहळू रिलीज करताना ती सगळी निगेटिव्हिटी, ते भारी पण तुमच्या बाहेर पडताना बघा. रिलॅक्स आवर बॉडी. तुमची बॉडी रिलॅक्स करायची. माथ्यावर, चेहऱ्यावर अजिबात आडे आणायचे नाही. छान स्माईल द्यायचे. आणि आपल्या मेडिटेशनचे आता आपण शब्द बोलणार आहेत. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, माझं नाव आहे, माझं नाव आहे, मी घेतलेल्या त्या डिसिजनसाठी, ते कुठलंही असो, तो राग, तो डिसिजन, ते गिल्ट मी मनात पकडून ठेवलं आणि स्वतःला माफ करत नाहीये. त्या सगळ्यासाठी मी स्वतःच जबाबदार आहे. मी त्या सगळ्याची 100% जबाबदारी घेते. मी मान्य करते, माझ्यामुळेच हे सगळं झाले. कुठेतरी माझी एनर्जी त्याच्याशी कनेक्टेड होते, अलाइन होते, म्हणून हे सगळं माझ्यासोबत आजपर्यंत घडत आलंय. आणि मी ते सगळं दाबून ठेवल्याबद्दल मी स्वतःला रिलीज करण्यासाठी परमिशन देत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी. मी स्वतःची ती वेदना मान्य केली नाही. मी स्वतःला भूतकाळात झालेल्या चुका पुन्हा पुन्हा आठवून स्वतःलाच त्रास दिला. मी तेव्हा असं का केलं म्हणून स्वतःला जे सतत दोष दिला. चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्याबद्दल स्वतःवरच मी ओरडले. मी स्वतःला खूप त्रास दिला त्या एका चुकीसाठी. मी स्वतःला कधीही माफ केलं नाही आणि त्याचा विचारही केला नाही. आय एम सॉरी,
प्लीज मला माफ कर. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा आय एम सॉरी, आय एम सॉरी. मला कधी स्वतःला जाणवूच दिलं नाही एका गोष्टीसाठी मी इतका वेळ स्वतःला त्रास देत गेले. आय एम सॉरी. चुकीच्या गोष्टीमुळे मी स्वतःलाच दुखावलं, मी स्वतःला त्याच्यात अडकून ठेवलं. स्वतःसाठी योग्य वेळे मी स्टँड नाही घेतला. मी स्वतःला कमी समजले. मी ती अपॉर्च्युनिटी गमावल्याचं दुःख अजूनही मनात धरून ठेवलं. चुकीचे डिसिजन म्हणजे मीच चुकीचे आहे असं मी स्वतःला समजत आले आजपर्यंत. माझ्या जुन्या चुका आजच्या माझ्या वर्डसोबत मी जोडल्या. मी आरशात स्वतःकडे पाहून स्वतःमध्येच कमतरता शोधली. मी दुसऱ्यांना सहज माफ करून स्वतःला मात्र साफ नकार दिला माफ करण्यासाठी. मी अजून चांगलं करू शकले असते म्हणून स्वतःवरच प्रेशर टाकत गेली. आजही जुन्या गोष्टींसाठी मी स्वतःला मनातून पनिशमेंट देत राहिली, शिक्षा करत राहिली. पुन्हा माझ्याकडून चूक झाली तर या भीतीने मी पुढे जाण्यासाठी स्वतःला थांबवत राहिले. माझ्या पास्टमुळे मी माझं फ्युचरसुद्धा खराब होईल असं मानत आले. हे माझ्या प्रिय, स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा इतकी वर्ष मी प्रेमापेक्षा स्वतःला क्रिटिसाइज करत राहिले, जास्त क्रिटिसाइज केलं. त्याच्यासाठी आय एम सॉरी. मनापासून मी सॉरी म्हणते तुला. प्लीज मला क्षमा कर. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा प्लीज मला क्षमा कर. आत्ता त्या जुन्या स्वतःशीच मी बोलत आहे. त्यावेळच्या परिस्थितीला तुला जेवढं समजत होतं तू त्याच्यापेक्षाही जास्त केलंस, तरीही मी तुझ्याकडे कधीही लक्ष दिले नाही. त्या प्रत्येक चुकीसाठी मी पुन्हा तुला स्वतःला दोष देत राहिले. तुला हे आधीच कळायला हवं होतं असं स्वतःला म्हटलं. तुझ्या इमोशन्स आणि परिस्थिती मी समजून न घेतलं. तू चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला म्हणून मी सतत तुलाच दोष देत राहिले. तुझ्या एका चुकीवर मी तुझी पूर्ण किंमत ठरवली. तुला कठोर शब्द बोलले. तुझी तुलना मी दुसऱ्यांशी केली. तू पुरेशी नाही असं मी मानत गेले आणि आयुष्यातील तुझ्या जुन्या गिल्टला मी जागा दिली. आनंद मिळाला तर मी यासाठी डिझर्व करत नाही, मी त्याच्यासाठी पात्र नाही असं समजत गेले. स्वतःला नवीन सुरुवात करण्याची मी परमिशनच दिली नाही. ती चूक पुन्हा होईल या भीतीमुळे मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही आणि फ्युचरमधून स्वतःला त्या पास्टच्या चुकांसाठी स्वतःलाच कॅरी करत गेले आणि स्वतःला परफेक्ट असायलाच हवं असा प्रेशर मी सतत तुझ्यावर टाकत गेले. त्याच्यासाठी स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा प्लीज मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. टेक अ डीप ब्रीथ, रिलॅक्स. नाकातून तोंडातून सोडायचंय. आता स्वतःला थँक्यू म्हणायची वेळ आली, कारण तुम्ही त्या अनुभवातून खूप काही शिकले. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा थँक्यू. शिकलेलं मी त्या माझ्या अनुभवातून, त्या एका याच्यातून मी खूप काही शिकले. मी स्वतःला स्वीकारलंय. आता मी माझी एनर्जी बदलायला लागले. माझ्या पास्टमधून मी स्वतःला त्या कठीण परिस्थितीत शक्य तितकं सांभाळलं. त्यासाठी थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. माझ्या चुका मला खूप काही शिकवून गेल्या. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. चुकीच्या डिसिजनमधून योग्य काय आहे हे मला समजायला मला मदत झाली. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. मी माझ्या बाउंड्रीज समजल्या. त्याच्यासाठी थँक्यू. फेल्युअरमधून मी पुन्हा उभं राहण्याची ताकद मला ती कळले. त्याच्यासाठी थँक्यू. माझ्या पास्टने मला आजची अधिक समजूतदार व्यक्ती बनवले. त्याच्यासाठी थँक्यू सो मच डिअर. थँक्यू सो मच. आणि माझ्या वर्तमानला आज मला माझ्या जुन्या पॅटर्न्समुळे आत्ताच्या वर्तमान काळात मला त्या ओळखता येत आहेत, त्या चुका ओळखता येत आहेत. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आज मला वेगळं डिसिजन घेण्याची संधी मिळते. थँक्यू सो मच. त्याच्यासाठी आज मला गरज असेल तिथे सॉरी म्हणण्याची आणि चूक सुधारण्याची संधी आहे. थँक्यू डिअर. आज मला स्वतःशीच प्रेमाने बोलायला शिकता येत आहे आणि आज मला स्वतःला माफ करण्याची ही संधी मिळाली ह्या मेडिटेशन थ्रू. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि फ्युचरसाठी मी आता जुन्या अनुभवातून जे शिकले ते पुढे जाऊन मी अजून छान करेन याची मला आता गॅरंटी आली. थँक्यू सो मच. माझ्यासाठी अजून नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहे. थँक्यू सो मच. आता माझ्या पुढच्या चॅप्टरमध्ये मी नवीन चॉईसेसची संधी आपोआप शोधेन आणि मला ती संधी मिळणार आहे याच्यावर मला विश्वास आहे. त्या सगळ्यासाठी थँक्यू. माझ्या पास्टसाठी, माझ्या प्रेझेंटसाठी आणि येणाऱ्या फ्युचरसाठी थँक्यू सो मच डिअर. थँक्यू. स्वतःला थँक्यू म्हणा. ती फिलिंग्स तुम्ही फील करा ती सगळी फिलिंग. आणि आता स्वतःला आय लव्ह यू म्हणायचे. दोन्ही हात आपल्या जवळ घ्या आणि एक घट्ट मिठी मारा आणि स्वतःलाच नाव घेऊन म्हणा आय लव्ह यू. हा भाग मी हळूहळू बोलायला माझ्या प्रिय स्वतःला स्वीकारण्यासाठी आय लव्ह यू.
तू पास्टमध्ये ज्या चुका केल्यास तरीही माझं तुझ्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे. ते चुकीचे डिसिजन जरी तू घेतलेले असतील तर मी तुझ्यावर रागावले नाही, मी तुझ्यावर अजूनही तेवढंच प्रेम करते आणि कदाचित आत्ता मला स्वतःवर जास्त प्रेम करते. मला फरक पडत नाही की मी काय केलेलं आहे, मी स्वतःला माफ केलं आणि मी आत्ता जशी आहे मी तशी स्वतःला स्वीकारते आणि प्रेम करते. मला फरक पडत नाही मी कशी आहे, मी कशी दिसते, मी काय केलेलं याचा माझ्या फ्युचरवरती आणि आत्ताच्या प्रेझेंटवरती काहीही परिणाम होणार नाही. आय लव्ह माय सेल्फ द वे आय एम. मी स्वतःवर प्रेम करते, मी जशी आहे तशी. खरंच ॲक्सेप्ट करा तुम्हाला, तुम्ही जसे आहे तसे. फरक पडत नाही की तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे दिसताय, तुम्ही काय घातलंय, आत्ताच्या घडीला तुम्ही कसे आहात, तुमचा स्वभाव काय आहे, काहीही फरक पडत नाही. म्हणा आणि स्वतःला ॲक्सेप्ट करा आणि आय लव्ह यू म्हणा. कोणाला तुम्ही दुखावून नंतर पश्चाताप केलाय तरीही मी तुझ्यावर आय लव्ह यू प्रेम करते, तुला आय लव्ह यू म्हणते. त्या चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या तुलाही मी आय लव्ह यू म्हणते. मी फेल झालेल्या तुलाही आय लव्ह यू म्हणते. रडलेल्या, तुटलेल्या आणि कन्फ्यूज असलेल्या तुला स्वतःचं नाव घ्याने म्हणा, तुलाही मी आज आय लव्ह यू म्हणते, मनापासून आय लव्ह यू म्हणते. मी तुला शिक्षा करणार नाही, तर मी तुला आज प्रेझेंटमध्ये तुला प्रेम करणार आहे, तुला आय लव्ह यू म्हणते. खरंच मी तुझ्यावर आज प्रेम करते. मला कळालंय तू काय आहेस. आय लव्ह यू. स्वतःला मी हील करण्यासाठी इथे बसलेल्या मला आय लव्ह यू म्हणते. परफेक्ट नसलेल्या पण शिकत असलेल्या मला स्वतःला मी आय लव्ह यू म्हणते. आय लव्ह यू सो मच डिअर. आणि आता फ्युचर सेल्फला पुन्हा एखादी चूक झाली तर मी स्वतःची साथ नाही कधी सोडणार आहे, तर मी तुझ्यावर प्रेम करणार आहे. आय लव्ह यू डिअर. आय लव्ह यू सो मच. माझं फ्युचर माझ्या एका चुकीने ठरत नाही. आय लव्ह यू. आय लव्ह यू. मी शिकेन, मी बदलेन, मी पुढे जाईन, पण स्वतःला सोडणार नाही. आय लव्ह यू. आय लव्ह यू. फील करा ते प्रेम, फील करा तो विश्वास तुमच्यावर तुम्ही परत मिळवला आहे. ते सगळं फील करा, फील करा, फील करा. आता तुमच्या पास्टमधल्या स्वतःला तुमच्यासमोर इमॅजिन करा, तिच्याकडे बघा आणि तिला सांगा त्यावेळेच्या तुला आजचं सगळं माहिती नव्हतं, हो की नाही? आणि काही चुका झाल्या, काही डिसिजन चुकीचे होते, काही गोष्टींसाठी जबाबदारी घेणं आवश्यक आहे. जिथे शक्य आहे तिथे आपण त्या सुधारू, पण मी तुला आयुष्यभर ही शिक्षा देणार नाही. तुझी चूक नाही आहेस, तू त्या चुकीतून शिकणारी व्यक्ती आहेस. आज मी तुला माफ करते, आज मी स्वतःला माफ करते आणि आजपासून पास्ट बदलण्याचा मी प्रयत्न करण्याऐवजी मी प्रेझेंटमध्ये वर्तमान काळात चांगलं जगण्यासाठी आणि फ्युचर वेगळं घडवण्यासाठी मी स्वतःची निवड करते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू सो मच अँड आय लव्ह यू डिअर. आय एम सॉरी, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्या. तुमच्या शरीरातून प्रत्येक कणाकणातून, तुमच्या शरीराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून ती जी निगेटिव्हिटी होती, जी तुम्ही स्वतःला आजपर्यंत ती आतमध्ये दाबून ठेवलेली ती भावना आज रिलीज होत आहे त्या श्वासामधनं. फील करा आणि हळूहळू तो श्वास तुम्ही नाकातून तोंडातून रिलीज करत आहात. परत एकदा टेक अ डीप ब्रीथ. फील करा ती सगळी निगेटिव्हिटी बाहेर पडली आहे आणि एक तुम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह श्वास आत घेताय. फील करा ते सगळं रिलीज करायचे हळूहळू श्वास. वन्स अगेन लास्ट टाइम टेक अ डीप ब्रीथ. नाकातून तोंडातून रिलीज करा. फील करा तुम्हाला आता हलकं वाटते. तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचा सोल, तुमचा आत्मा, तुमचा ऑरा एकदम हलका झालाय, पीसफुल झालाय, शांत झालाय. तुम्ही एकदम हवेत तरंगल्यासारखं तुम्हाला फील होतंय. फील करा, फील करा, फील करा, सगळं फील करा. आणि तुम्हाला फील होतंय युनिवर्स, ईश्वराची ती अनंत शक्ती तुमच्याकडे परत येत आहे. तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. ती गोल्डन लाईट तुमच्यापर्यंत पोचते. तुमच्या डोक्यापासून तुमच्या शरीरापर्यंत, तुमच्या छातीपासून तुमच्या पूर्ण पायाच्या नखापर्यंत ती गोल्डन लाईट तुमच्या हातून ती संचारते. ती सगळीकडे स्प्रेड झाली. तुमच्या नसात ती फील होते. तुम्हाला फील होत आहे ते सगळं, ते व्हायब्रेशन फील होत आहे. फील करा, फील करा. ते प्रोटेक्शन तुम्हाला मिळालं आहे. तुमच्या आजूबाजूला ती पॉझिटिव्हिटीची एनर्जी, ते प्रोटेक्शन, ते सुरक्षितपणा, ते प्रेम, तो विश्वास, ते सक्सेस, ते सगळं तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे आणि तुमच्या भोवती कवच निर्माण झालंय. फील करा, फील करा. मी काही सेकंद देते, फील करा. आता दोन्ही हात रब करायचे आहेत, एक एनर्जी तयार करायची आणि हळूहळू आपल्या चेहऱ्याला, डोळ्याला आणि डोक्याला स्पर्श करून हळूहळू ती डोळे उघडायचे आहेत एक दीर्घ श्वास घेऊन. ओके, ऑलराईट. तुम्हाला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते.
सो स्टार्ट करूया आपल्या AFTला, कारण उरलेली सुरलेली ऊर्जा जी निगेटिव्हिटी असेल ती आपण आता रिलीज करणार आहे. आर यू रेडी? ओके, फॅन्टास्टिक. चला स्टार्ट करूया. कराटे चॉप पॉईंट. मी फटाफट सांगणार आहे की आपण कुठल्या भागांवर टॅप करणार आहे. कराटे चॉप पॉईंट, टॉप ऑफ द हेड, 2 आयब्रोच्या मध्ये जिथे मी टिकली लावली तिथे आयब्रो पॉईंटला, भुवया यांच्या आतील भागाला, टेम्पल बोनच्या ह्या भुवया जिथे एंड होतात त्या साईडला, त्याच्यानंतर इथे जिथे गालाचे हाडं फील होतात तिथे आपण टॅप करणार आहे. त्याच्यानंतर अंडर दी नोज, अंडर दी चीन म्हणजे हनुवटीवरती, त्याच्यानंतर हे जे कॉलर बोन आहे तिथे आपण टॅप करणार आहेत. खाकेत 4 बोटं सोडून आपण टॅप करणार आहेत बोथ साईडला. त्याच्यानंतर अंगठ्यावरती जिथे अंगठा सुरू होतो त्या साईडला आपण दोन्ही बोटांनी टॅप करणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक बोटावरती आपण टॅप करणार आहे. त्याच्यानंतर गॅमट पॉईंट, हे जे छोटी अंगठी आहे आणि मतलब चौथं बोट त्याच्यामध्ये जो हे आहे जी लाईन येते त्याच्यामध्ये आपण तिथे गॅमट पॉईंट आहे तिथे टॅप करणार आहे. त्याच्यानंतर होल्ड करून आपण हमिंग करणार आहे. हमिंग म्हणजे गुणगुणणं. हॅपी बर्थडेचं सॉन्ग आपण गुणगुणार आहे, गाणं आपण गुणगुणणार आहे. त्याच्यानंतर आपण हाताचे मुवमेंट्स करणार आहेत. 1 2 3 4 5 मुठी दुमडायचे, 1 2 3 4 5 मुठी उघडायचे. त्याच्यानंतर डोळ्यांचे आय मुवमेंट्स करणार आहे. मान न हलवता वर बघायचं, खाली बघायचं, लेफ्टला राईटला, राईटवरून लेफ्टला, लेफ्टवरून राईटला बघायचे, डोळे बंद करायचे, परत एकदा हमिंग करायचं आणि त्याच्यानंतर परत डोळे उघडायचे. असं हे आपलं सगळं EFTचं शेड्यूल आहे. सो स्टार्ट करूया आपल्या EFTला. जरी कराटे चॉप पॉईंट, जरीही माझ्याकडून भूतकाळात काही चुका झाल्या तरी मी स्वतःला स्वीकारण्याची परमिशन देते. त्या भूतकाळातील चुकांना मी रिलीज करण्याची परमिशन देते. गिल्ट जे मला होतं, मी तेव्हा असं का केलं, ते असं करायला नव्हतं पाहिजे, जेही माझ्या मनात आजही त्या चुकांमुळे प्रेशर तयार होतं, मी स्वतःला प्रेशराईज करते. त्या सगळ्याला मी आज रिलीज करण्याची परमिशन देते आणि स्वतःवरती मी कितीही काही केलं असलं तरी मी स्वतःला ॲक्सेप्ट करते आणि स्वतःला प्रेम करण्याची मी परमिशन देते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. जरी मी भूतकाळात ते डिसिजन का घेतले, मी तेव्हा असं करायला नवं होतं. त्या एका डिसिजनमुळे माझा आजच्यावर खूप परिणाम झाला. मी स्वतःला समजून घेतलं नाही. मी स्वतःला कठोर शिक्षा देत राहिली. मी स्वतःवर प्रेम करायचं राहून गेलं. मी स्वतःला प्रेशराईज करत गेले. मी ते असं का केलं म्हणून स्वतःला गिल्टच्या त्या सगळ्या नरकात ढकलून दिले. मी स्वतःला सतत शिक्षा देत गेले. मी स्वतःवरती विश्वास ठेवला नाही. मी सतत रडत बसले. सगळं जग विसरलं, पण मी स्वतःला काही विसरू दिलं नाही. त्या सगळ्या चुकांसाठी मी स्वतःला कधीही माफ न करण्याचे जे डिसिजन घेतले होते त्या सगळ्यासाठी मी आज सॉरी बोलते आणि त्या गोष्टी रिलीज करण्याची मी स्वतःला परमिशन देते. येस, मी स्वतःला परमिशन देते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. आता हमिंगसाठी तयार व्हा. प्रेस करायचे. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. डोळे उघडायचे, वर बघा, खाली बघा, लेफ्ट बघा, राईट वरून लेफ्ट, लेफ्ट वरून राईट. परत एकदा डोळे बंद करायचं, हमिंग करायचा. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. वर बघा, खाली बघा, राईट, लेफ्ट वरून राईट वरून लेफ्ट. डोळे बंद करायचंय, हाताला हात रब करायचंय, डोळ्याला चेहऱ्याला मस्त कलर लावायचंय. परत आपण नेक्स्ट राऊंड करणार आहे. मी आत्ताच माझ्या सगळ्या पास्टच्या चुकांना स्वीकारलं आहे आणि मी त्यांना आता प्रेम देण्याचं मी स्वीकारत आहे. मी स्वतःला समजूत घेत आहे. जरीही माझ्या मनात आता कुठलेही निगेटिव्ह भावना, नकारात्मक विचार शिल्लक असतील तरी मी स्वतःला प्रेम देते. मी स्वतःवर विश्वास ठेवते आणि स्वतःला संपूर्णपणे स्वीकारते. टेक अ डीप ब्रीथ, रिलॅक्स. जरी माझ्या मनात कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह भावना असतील तरी मी स्वतःला प्रेम करते, त्या स्वीकारते आणि या सगळ्यातून स्वतःला रिलीज करण्याची परमिशन देते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. जरी माझ्या मनात कितीही प्रकारच्या निगेटिव्ह भावना शिल्लक असतील, नकारात्मकता शिल्लक असेल, चिंता असेल, राग असेल, तरी मी ते आता रिलीज करते आणि स्वतःला संपूर्णपणे स्वीकारते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. जरी मी माझ्या मनात चालत असलेल्या त्या सगळ्या नैराश्याला, स्ट्रेसला मी मनात होल्ड करून ठेवलं होतं ते मी आता रिलीज करत आहे. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज.
मी माझ्या मनात असलेल्या सगळ्या निगेटिव्ह भावना, निगेटिव्ह वस्तू, परिस्थिती या सगळ्यांना रिलीज करण्याची परमिशन देत आहे. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. माझ्या मनात चालू असलेल्या त्या निगेटिव्ह वस्तूंना, परिस्थितींना मी आज सोडत आहे. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. माझ्या आत असलेल्या त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींना, वस्तूंना, परिस्थितींना आज मी बाय बाय करत आहे. मी परमिशन दिली आहे. मी रिलीज करत आहे. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मी स्वतःला स्वीकारत आहे. मी स्वतःवर प्रेम करत आहे. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मी स्वतःवर विश्वास ठेवला आहे. फ्युचरमध्ये असं काही घडलं तर मी स्वतःला शिक्षा देणार नाही. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मी स्वतःला अजून पुढे जाण्याची संधी देत आहे. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मी स्वतःवर प्रेम करणार आहे आणि आत्ताही करते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला खूप शांतता फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता विश्वास आलाय स्वतःवर. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मी स्वतःवरती प्रेमाने बघते आहे. स्वतःकडे प्रेमाने बघते आहे. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला खूप हलकं फील होत आहे. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. गॅमूट पॉईंट. मी संपूर्णपणे स्वतःला स्वीकारलं आहे आणि मी पुढे जाण्यासाठी तयार आहे. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. हमिंग करायचंय. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. डोळे उघडा. वर बघा, खाली बघा, राईट बघा, लेफ्ट बघा, लेफ्ट वरून राईट, राईट वरून लेफ्ट. डोळे बंद करायचे. परत एकदा हमिंग करायचं. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. डोळे उघडा. वर बघा, खाली बघा, राईट बघा, लेफ्ट बघा, लेफ्ट वरून राईट, राईट वरून लेफ्ट. हमिंग करायचं. एक डीप ब्रीथ, रिलीज करा. चेहऱ्याला, मस्तकाला ऊर्जा जनरेट करून लावायची. शेवटचा लास्ट आपण आता करणार आहे, पण हे थोडं फास्ट करणार आहे. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. स्माइल करत सगळ्यांनी म्हणायचंय, मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. गॅमूट पॉईंट. मला आता शांत, हलका आणि पॉझिटिव्ह फील होते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. आता हमिंग करायचंय, थोडं फास्ट करायचं. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. डोळे उघडायचे. वर बघा, खाली बघा, लेफ्ट बघा, राईट बघा, राईट लेफ्ट वरून राईट, राईट वरून लेफ्ट. डोळे बंद करायचंय. आता सगळ्यांनी हाताला हात रब करायचे. डोळ्याला, चेहऱ्याला मस्त कलर लावून दीर्घ श्वास घेत डोळे हळूच उघडायचे आहे. आय होप की तुम्हाला हे मेडिटेशन सेशन खूप आवडलं असेल. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत मला लाईव्ह येण्याचा चान्स मिळणार नाही. कारण माझा हाच हेतू आहे की सगळ्यांपर्यंत हे मेडिटेशन पोहोचावं आणि सगळ्यांना रिलॅक्सेशन मिळावं. भेटूया पुढच्या एका नव्या मेडिटेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि मेडिटेशन तुम्ही कधीही कुठल्याही वेळेला करू शकता. थँक्यू सो मच.